तर भाजपकडून वर्धा आणि अकोल्यातील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अकोल्यातून भाजप उमेदवार अनुप धोत्रे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर वर्ध्यामधून भाजपचे उमेदवार रामदास तडस हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दोघांचाही अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजप अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित असणार आहेत। आज मी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आमचे मित्र पक्ष आहे, त्यांच्या सर्वाला सोबत घेऊन आज उमेदवारी अर्ज जाहीर करत आहे। आमच्या सर्व जे मित्र पक्ष आहे त्यांचे सर्व नेते या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज भरण्याकरिता माझ्यासोबत आहे। तिसऱ्यांदा निवडणूक लढताना एक फायदा आणि एक तोटा असतो। एक तर कामाच्या भरोश्यावर तुम्ही 10 वर्षात केलेल्या कामाच्या भरोश्यावर तुम्हाला मतं मागता येतो, हा एक फायदा असतो। दुसरा, 10 वर्षात लोकांची नाराजी पण असते, अँटी इन्कम्बन्सी आपण राजकीय भाषेत त्याला म्हणतो। तुम्हाला तुमच्या कामाचा फायदा होईल की अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असं वाटतं? या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे 10 वर्षात या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या पाठपुराव्यामुळे काम केलं, त्याचा मला जरूर फायदा होईल। काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी वर्चस्व होतं, परंतु पवार साहेबांनी आमचं हे वर्चस्वच काढलं आणि आमचा पंजाचा गुंडाळून ठेवला। एकीकडे ही बोंब आहे, दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जुने नेते आहेत ते म्हणजे आम्हाला उमेदवार न देता नवख्या माणसांना पंजाब म्हणजे ते काँग्रेसमधून आले त्यांना उमेदवारी दिली, त्याच्यामुळे दोघांमध्येच आपसी झगडा आहे, तेव्हा तो सुद्धा मला फायदा होईल। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। तर तिकडे अमरावतीमध्ये आज प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राजेंद्र गवई हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। रासू गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई हे देखील अमरावतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यासमोर प्रहार त्याचबरोबर आता राजेंद्र गवई यांचं देखील आव्हान असणार आहे।